नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे। आणि नवीन वर्षातला हा पहिलाच व्लॉग आहे माझा, त्यामुळे सगळ्यात आधी तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप भरभराटीचं सुख समृद्धीचं असं छान हेल्दी मस्त जावोत आणि सगळ्यांची छान प्रगती होत आणि तुमच्याबरोबर माझी सुद्धा प्रगती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पाला। 2025 ला छान निरोप दिलेला आहे। आता 2025 बघता बघता संपलं सुद्धा आणि हल्लीची वर्ष कळतच नाहीत ना की कधी चालू होते आणि कधी संपते। म्हणजे हल्ली असं होतं ना, आता तर वर्ष चालू झालं होतं आणि बघता बघता संपलं, पण असं काहीसं होतं। माझं तरी होतं, तुमचं होतं का मला नक्की सांगा असं। आणि मुलं झाल्यानंतर ही गोष्ट जास्त जाणवते। आधी कळायचं की कशी चालली आहेत वर्ष, पण आता पटकन निघून जातात वर्ष। तू बोल हॅपी न्यू इयर। नीट बोलायचं, हॅपी न्यू इयर। तुम्ही आता समजून घ्या काय समजायचं आहे ते, आम्हाला अजून एवढं क्लिअर बोलता नाही येत है ना। 2025 असं न्यूट्रल होतं माझ्यासाठी तरी। म्हणजे काही गोष्टी चांगल्या सुद्धा झालेल्या आहेत आणि काही गोष्टी थोड्याशा मनाविरुद्ध होतात, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात होतं की जे आपण ठरवतो ते सगळंच होतं असं नाही आहे। पण एक गोष्ट 2025 मधली चांगली झालेली म्हणजे यूट्यूबला मी सुरुवात केली, कारण लिटरली बऱ्याच वर्षापासून माझं ते चाललं होतं। फायनली मी ते स्टार्ट केलं, ही एक गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली झाली। आणि 2026चे काही प्लॅन म्हणजे बऱ्याच गोष्टी आता ठरवलेल्या आहेत, आता किती त्याच्यातल्या पूर्ण होतात आणि किती नाही ते बघूच, आता त्या वर्षात कळेलच। बघू, आपण रिझोल्यूशन तर भरपूर करत असतो, किती सक्सेस होतात, कारण नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांची अशीच होते। काही रिझोल्यूशन असतात, आता ते किती आपण करतोय। मेन तर वेट लॉस करायचं आहे, ते एक यावर्षी ठरवलेलं आहे। खरं तर ह्याच्यामुळे वेळ नाही मिळत ते सगळं प्लॅन करायला, आणि बनू ना काहीच सुचून देत नाही तो। त्याचा काहीतरी गोंधळ चालू होता म्हणून मी मध्येच व्हिडिओ स्टॉप केला होता आणि आता मी पुन्हा त्याला थोडंसं शांत, त्याचा पप्पा आलाय तरी त्याचा गोंधळ चालू आहे, तुम्हाला ऐकायला येत असेल त्याचा आवाज। पण मी काय म्हणत होते, 2026 मध्ये काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, तर बघू आता त्यातलं मेन एक तर वेट लॉसचं आहे। आता बघू वेट लॉस कसा करायचा, काय करायचं वगैरे ते अजून काही प्लॅन केलेलं नाही, पण करायचं आहे, ती एक गोष्ट आहे। आणि अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, बघू कशा कशा पूर्ण होत आहेत, काय होत आहेत, तर मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन। आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे या वर्षातच, त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा। पहिले व्हिडिओज माझे बघा, चॅनलला व्हिजिट करा, बघा तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओज, आवडले तर लाईक करा, शेअर करा नक्की, आणि नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर आता ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे बदलापूरला, कारण प्रिशाचं वेकेशन आता संपलं आहे आणि ती वेकेशन चालू झाल्यानंतर तिकडे गेली होती। ती कुठल्याच वेकेशनला इथे थांबत नाही, ती लगेच आजी आजोबांकडे पळते, त्यामुळे आता तिला आणायला जायचं आहे। आज सॅटर्डे आहे, तर आता निघू आम्ही आणि उद्या संडे आहे, तर संडेला एक दिवस आता राहू तिकडे आणि संध्याकाळी येऊ, असा प्लॅन आहे। काय मोमोज काय बोलतात त्याला, काय बोलतात, आवडली तुला? खा। चलो आता सागर घरी आलेला आहे आणि आम्ही थोडंसं आता खाऊन निघू। बनू जेवला आहे आणि आमचा आज थोडासा म्हणजे पूर्ण जेवायचा असा प्लॅन नव्हता, थोडंसं असंच काहीतरी खाऊन निघायचं। तर आता सध्या तरी आम्ही मोमोज आणलेले आहेत आणि ते खायचं चालू आहे।
आणि आत्ताच मगाशी आहे ना माझी मैत्रीण गावावरून आली तर तिने भेळ दिलेली आहे. ती कोल्हापूरची फेमस भेळ आहे. तर ती मी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते की कशी आहे ते. तर ही ती भेळ आहे, तिने मला दिली होती. ॲक्च्युली ती अशी पॅकेटमध्ये होती, मी बनवला खायचं होतं म्हणून ती फोडली आणि मी आता इथे अर्धीच घेतलेली आहे आणि अजून इकडे आहे. मग अशी मी दुसऱ्या पिशवीत काढली होती आणि इकडे आहे. तर तिने मला काय सांगितलं आहे की त्याच्यामध्ये कांदा टाक भरपूर आणि हे असं एक चटणीचं पॅकेट होतं त्याच्यासोबत आणि हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि कांदा फक्त त्याच्यामध्ये ॲड करायचा. आता मी कांदासुद्धा इथे कापून ठेवला आहे आणि मी कढई घेतली आहे कारण हलवायला व्यवस्थित मिळेल. तर तुम्हाला 1 मिनिट मी दाखवते ते टाकून. तर इथे मी असा हा कांदा ॲड करते त्याच्यामध्ये सगळा. आणि चटणी तिखट पण आहे मला वाटतं आहे ना, थोडीशी अशी खाऊन घ्यायची. आणि ही चटणी थोडीशी ॲड करते आहे मी याच्यामध्ये. ती अर्धी आहे. हो अर्धी आहे. दाखव ना मला, दाखव असं. हा ती ही अर्धी आहे, त्याच्यामुळेच मी पूर्ण नाही केली आहे. भरपूर होईल कारण ऑलरेडी आम्ही आता मोमोज खाल्लेली आहेत, त्याच्यामुळे ती संपणार नाही. आणि मी चटणी पण आधी थोडीशीच टाकलेली आहे कारण तिखट थोडीशी मी खाऊन बघितलेली मगाशी बनवला हवी होती तर तिखट पण याच्यामध्ये मिक्स आहे ऑलरेडी, त्यामुळे मी अंदाज घेत टाकते. तर हे ना फक्त कांदा टाकून असं मिक्स करून घे बोलली आहे ती, बस बाकी एवढंच करायचं त्याच्यामध्ये. रेडी आहे आणि ही चटणी फ्रीजमध्ये राहते सुद्धा. चलो डेंटन इथे भेळ रेडी आहे आमची आणि यूज अँड थ्रो प्लेटच घेतलेली आहे कारण आता परत भांडी घासत बसायचं नाही. पण आहे थोडीफार आता तीच, पण कमी करायचं बघते. आता खाऊन मी तुम्हाला सांगते कशी आहे ती. ही कोल्हापूरची खूप फेमस भेळ आहे म्हणे, तर ती येताना घेऊन आली होती. आता नम्रता थँक्यू सो मच या भेळसाठी. आणि मी सुद्धा कोल्हापूरचीच आहे, पण आता माझं फार म्हणजे बऱ्याच वर्षामध्ये जाणं नाही झालेलं आहे, त्यामुळे मलाही माहिती नाही, मी टेस्ट केली नाही किंवा केली असेल पण लक्षात नाही आहे. तर बघू आता बऱ्याच वर्षांनी खायचा योग आलेला आहे, तर मी खाऊन सांगते. आणि त्याआधी मी हे सुद्धा दाखवते तुम्हाला आज काय बनवले आणि मला ते न्यायचं पण आहे. तर आज पुन्हा मी गाजर हलवा बनवलेला आहे, दुसऱ्यांदा या सीझनमध्ये. आता दुसऱ्यांदाच बनवला आहे मी कारण प्रत्येक वेळी एकदाच बनवते आणि तोच संपत नाही कारण सागर बिलकुल खात नाही. पण यावेळी त्याने खाल्लेला आहे, त्याला ॲक्च्युली ना दूध टाकलेले पदार्थ आवडत नाहीत, त्यामुळे तो खात नाही. पण यावेळी त्याने खाल्लं आहे, त्यामुळे आता मी दुसऱ्यांदा बनवते हे. आणि मला हे तिकडे सुद्धा घेऊन जायचं आहे बदलापूरला कारण पप्पांना वगैरे पण आवडतो हलवा, तर मी तिथे पण घेऊन जाणार आहे. त्यामुळे बघू आता त्याला भरून घ्यायचं डब्यामध्ये वगैरे, पण दाखवते मी तुम्हाला कसा झाला आहे ते. आणि याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघा तिकडे. मला दाखवते मी कसं झालं आहे. आणि असा रेडी आहे गाजरचा हलवा. आणि आता हा मोठा डब्बा बघितला मला पाहिजेत मला घेऊन जायला तिकडे. आणि हा एक डब्बा आहे नम्रताचाच आहे, तो सुद्धा मला तिला द्यायचा आहे भरून. तिच्याकडे तिने मला काहीतरी दिलं होतं हे करून, तर तो सुद्धा मला भरून घ्यायचा. भेळ टेस्ट करून बघूया कशी आहे ते. छान आहे भेळ, तिकडची फेमस भेळ आहे म्हणे. म्हणजे कुठे बोलली ती, राजारामपुरीचं काय इथलं कुठं तरी आहे वाटतं. कशी आहे भेळ, कशी आहे? चालेल चालेल. तुला आवडली? तुला आवडली भेळ? कशी आहे? मस्त आहे.
चला तर आम्ही मस्त भेळ एन्जॉय करतो, संपवतो हे सगळं आणि बघू तयारी करून आता निघतो. व्हिडिओ पुढे बघत राहा. कुठे आलो आपण? कुठे आलो? बाबापूर. बरला तुला थंडी वाजते? हा थंडी वाजते बाबू? कुडकुडतोय तू. कशी वाटते थंडी? थंडी कशी वाजते? बापरे बापरे, अशी एवढी एवढी. धन्यवाद. जागी आहे तू काय एवढे कपडे रात्रीचे घालून बसले? बॉटल बघत बॉटल मागायचं. अरे वाजले बघ किती. आतमध्ये दाब दाब. ओके. अरे आउट झाल्यावरती कोण एवढं खुश होतं का? तूच आउट झालायस. इकडे पडशील. दीदी लागेल हा त्याला. गोधडीमध्ये पाय अडकतोय. तुला झोप नाही आली? चला आम्ही बदलापूरला येऊन पोहोचलोय मगाशीच आणि बनूची मस्ती काय संपत नाहीये. तुम्ही बघितलं तो किती मस्ती करतो. आता ऑलमोस्ट 1:30 वाजून गेलेले आहेत तरी पण त्याचं काय खेळणं थांबलेलं नाहीये. आता आम्ही कंटाळून आलेलो आहे. तो अजूनही बाहेर खेळतोय तिकडे. आणि तुझी सुट्टी कशी गेली ग? खेळता खेळता. खेळता खेळता. आणि होमवर्क कम्प्लीट केला का? नक्की? झाली आता वेकेशन संपलं. आता उद्याचा लास्ट. ऍक्च्युली फ्रायडेला पण तिची स्कूल होती पण तिने मिस केली आहे ती. म्हणजे फ्रायडे एकच दिवस स्कूल होती. सॅटर्डे संडे पुन्हा सुट्टीच असते. त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे एक दिवस मिस केलं. आणि आता फायनली आता मंडेला शाळा चालू होईल म्हणून आम्ही आता न्यायला आला. येणार ना? हा तुझं नाव इथे टाकू डॉन बॉक्स मध्ये. इथे एक शाळा आहे डॉन बॉस्को तर तिची आजी त्याला डॉन बॉक्स बोलते. म्हणतो तिला डॉन बॉक्स मध्ये टाकू का? टाकायचं डॉन बॉक्स मध्ये? हो लगेच चालेल. इथे तिची मज्जा असते खूप. इथे काय बडबड करायला कोण नसतं. आजी आजोबा काही बोलत नाहीत ना. सगळं हिच्या मनासारखं होतं. त्याच्यामुळे ना वेकेशन चालू झालं की लगेच दुसऱ्या दिवशी पळून येते तिकडे. चलो तर मी व्लॉग इथेच एंड करते. चला आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. चला न्यू इयरचं हे गिफ्ट द्या मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.